सत्या, बरं झालं मौर्य साहेबांनी तुला सोडलं. मला तर भीती वाटून राहिली होती रे, पण त्यांनी तुला समजून घेऊन सोडलं हे महत्वाचं. आता तर ती माणसं अटकेत आहेत, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. सत्या, काय झालं? सत्या, सत्या, का? तुम्ही ना 2 मिनिटं काहीच बोलू नका, शांत राहा प्लीज. सत्या, रडायला काय झालं? सत्या, काय झालं? वाघमारे, तुम्हाला काय झालं असतं तर काय केलं असतं मी? सत्या, तुला काय झालं असतं तर मी बी काय केलं असतं? वाघमारे, तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. तुम्ही मला शब्द द्या, इथनं पुढे जर असं काय झालं तर तुम्ही अजिबात असं काय करणार नाही. नाही सत्या, मी असा शब्द नाही देणार. तू वाघ असलास तरी मी बी वाघीन. वाघीन तर तुम्ही आहेस, ते बघितलंच मी आज. अहो, एका पॉइंटला तर मला असं वाटलं ना की त्या पोरांना वाचवावं तुमच्या तावडीतनं. आणि काय हो वाघमारे, एवढं रौद्र रूप मी तुमचं पहिल्यांदाच बघितलं आज. अचानक एवढी शक्ती कुठनं संचारली तुमच्या अंगात? माहित नाही सत्या, ज्या वेळेस त्या लोकांनी तुला घेरलं होतं ना, आपसुकच माझ्या अंगात हिंमत आली. तुझ्या जीवावर बेतते हे कळल्यावर माझ्या अंगात शक्ती संचारली. ठीक आहे, पण इथनं पुढे अशी जर हिंमत आली ना तर तिला जरा सावर घाला. का बरं? तू एका पोलिसाला सांगतोस धाडस नको करायला? माझ्या नवऱ्याला जर कोणी मारत असलं ना, मी धाडस करणारच. वाघमारे, तुम्ही माझ्या सोबत असताना कोणाची बिशाद आहे का मला मारायची? काय मुकादमराव, अहो बोगस मतदानाचे आरोप आहेत तुमच्यावर. तुमच्या काही लोकांना पकडलं असंही ऐकलंय आम्ही. अहो, ती माझी माणसं नाहीच आहेत. मुकादमराव, आमच्याशी तरी खरं बोला. हे बघा, त्या माणसाने तुमचं नाव घेतलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. तुमच्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आम्हाला चालणार नाही. अहो, तुम्ही नका काळजी करू, ती पोरं नाही माझं नाव घेणार. हा, आणि पक्षाला काही त्रास होणार नाही असं मी काही करणार नाही. दाजी, दाजी. हा, नाही नाही, या महिन्याला लागणारा सगळा जो निधी आहे हे पक्षाला, तो पोचेल की लगेच. हा, पोचणार आहे. अहो दाजी, ते अरे नाही नाही, म्हणजे काय, एकदा का पक्षाने मला असं नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवलं ना की बस, मग पक्षाला बघा कसे चांगले दिवस. हा हा हा, बोलतो ना मी. हा, करतो ना. हा 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 हा, ठेव. काय रे, काय काय वाईट बातमी घेऊन आला तू आता? काय रे तात्यासाहेब? तात्यासाहेब? अरे वा, तात्यासाहेब, आदरणीय तात्यासाहेब, साक्षात आमच्या घरी. आज कसं काय येणं केलं आपल्या दुश्मनाच्या घरी? असू दे, या मस्तपैकी चहा प्या आमच्याकडचा.
खर तर आमच्या घरात नियम आहे, चहा बनवतच नाही आम्ही, पण तुमच्यासाठी समजे नियम आम्ही तोडतो. ए बायको, हा चहा टाकता त्या साहेबांसाठी एकदम प्युअर दुधाचा. तुम्ही कसा चहा पिणार आमच्याकडे? तुमच्या लाडक्या कार्यकर्त्याला त्रास दिला ना आम्ही, त्याचा जाब विचारायला आला असणार तुम्ही तात्या साहेब. एवढी लायकी नाही तुझी. काय? आम्ही तुला जाब विचारायला तुझ्या घरी यावं की लायकी नाही तुझी? जरा बरा राजकारणी वाटला होतास तुम्हाला. एका पोरीनं मात दिली तुला, एका कॉन्स्टेबल पोरीनं तोंड घशी पाडलं तुला, कच्चा निघालास. फारच कच्चा निघालास. मेवणे, यांना राजकारणात शिकायची खूप गरज आहे. काही टिप्स हव्या असल्या तर यांना आमच्याकडे घेऊन या. कच्चा आहे तुमचा माणूस, फारच कच्चा आहे. बघितलं, माझ्या घरात येऊन माझी लायकी काढून गेला माणूस. नालाय का तू? सोडणार नाही मी एके घरात, सोडणार नाही मी. साताऱ्याचा वाघ काय? बलमा, निकाल काय बी लागू दे, वृद्धाश्रमाला त्यांच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. आणि जी पोरं स्पर्धा परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी अभ्यासिकेचं पण काम करू. हा, चल आपण नंतर बोलूया. वाघमारे, ह्याच्यात गरम पाणी आहे, ह्याच्यात पाय सोडून बसा, म्हणजे तुमच्या पायाला जरा आराम वाटेल. सत्या, अरे कशाला? काय नाही, सोडा पाय त्याच्यात. बाई, किती ग ती काळजी माझ्या नवऱ्याला. सत्या, राहू दे. काय राहू दे? वाघमारे, बघा तुमची किती धावपळ होते ना ते माहिती आहे मला. तुम्ही डोळे बंद करा आणि शांत बसा. सत्या, उद्या काय करतोस तू? उद्या काय नाही, नेहमीचीच कामं आवरून घेणार. मग उद्या सुट्टी काढ, आपण फिरायला जाऊ. चालतंय की. नाही नाही, नको. वाघमारे, माझी ना उद्या जरा काम आहेत, ती उरकून घेतो मी. नाही सत्या, आता माझ्या मनात आलंय ना, आपण उद्याच जायचं. बर ठीक आहे मालकीनबाई, आता तुमच्या मनात आलंय म्हणल्यावर मला होय म्हणायलाच पाहिजे. सगळ्यांचे डोळे आता लागणाऱ्या मतदानाच्या निकालावर. सकाळपासून आपण बघत मम्मी, सगळीकडे नुसती तुमचीच हवा आहे बघा. प्रत्येक चॅनलला तुमचं नाव आहे. वय वय मम्मी, आता तुम्हीच होताय बघा शाहूपूरच्या नगरसेविका. म्हणजे तुम्ही आता सारखं कसं करणार माहितीये का? असं 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 असं. अगदी बरोबर.
अगदी बरोबर बोललात. कोण बोललं असेल ते अगदी बरोबर बोललं. मम्मी साहेबच होणार नगरसेवक, आपलं सेविका. हे घ्या मम्मी साहेब, अभिनंदन. ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन. घ्या घ्या प्याडा का. अहो आता मॅच माझी स्वतःचीच आशा सोडलेली आहे. कारण समोर चित्र दिसतंय ना, मम्मी साहेबच निवडून येणार. कारण आता बोगस मतदानच एवढं झालंय म्हणल्यावर हे मुकादम, ती माणसं माझी नव्हती. अवघं माझ्यावर आळ घेऊ नका. अहो मम्मी साहेब, ते पोलीस सांगतील ना आपल्याला कुणाची माणसं होती ते. आपण कशाला उगाच एकमेकांमध्ये भांडायचं. ए मुकादम, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या घरात यायची? सत्या सोड बघ. एक तर माझ्या बायको जीवावर उठलास, माझ्या खानदानावर नाही ते आरोप केलेस, आणि आता कशाला तोंड घेऊन आला तिथं? सत्या सोड त्याला. तुला उकसवण्यासाठी मुद्दाम करतोय सगळं. वाघमारे, अहो तुमचा जीव घ्यायला निघाला होता. यो ते कसं सुरू मी आत्ताच्या आत्ता याचा कार्यक्रमच फिक्स करतो. सत्या मला सगळं माहितीये, पण जे करायचंय ते कायद्यानं करूया आपण. सत्या सत्या हे बघ, मंजू जे काय बोलते ते एकदम बरोबर बोलते. असं डोक्यात राग घालून काही उपयोग होणार नाही. यानं त्यालाच फायदा होईल. सोड त्याला आता, सोड. स्वतःच्या घरात लय रुबाब दाखवतेस ना. ठीक आहे, ज्या हाताने तू माझी कॉलर धरलीस ना, त्याच हाताने येऊन स्वतःच्या जीवाची भीक मागशील माझ्याकडे. ए मुकादम, कोण कुणासमोर हात जोडते ते मी बी बघते जरा. नाही तुझ्या घरात येऊन तुझ्या हातात बेड्या ठुकल्या ना, तर माझं नाव बी कॉन्स्टेबल मंजू नाही. वाट बघतोय मी त्या दिवसाची. बघूया कोण कुणामोर हात जोडतय ते. निघा. हा चालले निघणारच आहे. चला येतो. चला. सत्या, मला तर लई भीती वाटायला लागली बघ त्या मुकदमची. आता तो आधीच तिडी डोक्याचा आहे, आणि त्यानं खरंच काय केलं तर त्याला तुमच्या जीवापेक्षा निवडणूक प्यारी आहे. मम्मी, तू काय काळजी करू नको, काय करणार नाही तू. हे बघ सत्या, आता गाफील राहून चालणार नाही. तुला सावध राहावं लागेल. तुम्ही एक काम करा, मोरे साहेब आणि जाधव साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना द्या. पप्पा, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांना असं काही केलं ना तर त्याचंच नुकसान होईल. त्यामुळे तू असलं काही करणार नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं चला, मला आणि वाघमाऱ्यांनी निघायचं आहे. आम्ही फिरायला जाणार आहे ना, निघायला पाहिजे. अरे असं काय करतोय सत्या? आताच ते मुकदम धमकी देऊन गेलाय ना, कशाला कुठे जाताय तुम्ही? माया, हे बघ, जाऊ देत त्यांना. आपण जर असं घाबरून घरात बसलो तर अजून फायदा घेईल तो. आणि तसंही खूप दिवस झाले त्या दोघांना एकमेकाला वेळच देता आला नाही.
मंजू, तुम्ही दोघं जावा, आधी छान आवरा आणि मग जावा फिरायला. होय बाबा, चला. आमा कुठं द्या. हा देतो, थांब. काय मग बाबा, एकटाच सांभाळता का सगळा धंदा? होय, एकटाच असतो. आधी पोरगा बी होता जोडीला, पण मागच्या वर्षी पावसात पुरात वाहून गेला. आता सुनबाई आणि छोटा नातू आहे. सुनबाई नोकरीला जाती, थोडंफार हातभार लावती. तिच्यावर सगळा बोजा नको म्हणून म्या बी इकडेच असतो. बाबा तुम्ही थांबा, मी भासतो कणीस. अरे नको, मी फासतो, मला सवय आहे. अहो मला तुमच्या पोरक्यासारखा समजा. उठा तुम्ही, द्या इकडे ते. अहो द्या, उठा उठा. ऐकतच नाही बाबा. अरे नको म्हणलं. या तुम्ही. काय तू, मला सवय आहे रे. बसायचं निवांत, बसा तुम्ही. म्हणतो तू. बसायचं. देव तुझं कल्याण करो. निवांत बसा. वाघमारे तुम्ही बी बसा. तुमच्यासाठी मी बुट्टा वाचतो. बसा निवांत तुम्ही. ए मेघा, एवढा देखणा मुलगा भुट्टा विकतोय बघ. हो रे, ते चल ना बघू आपण. चला ना घेऊया. भुट्टा कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपयाला आहे. 4 द्या, 4. ठीक आहे. खरंच खूप छान दिसतंय. हा ए, आता तो माझा चॉईस आहे, तुम्ही नाही बघायचा त्याच्याकडे. हे काय ग, पण हा इथे असा भुट्टा का विकत असेल? काय माहित ग, आली असेल त्याच्यावरती वेळ. बाकी काही पण असू देत, भुट्टा खायला मी नेहमी इथेच येणार. ए, सांगितलं ना तुला, तो माझा चॉईस म्हणून. काय गये शाने, नवरा आहे तो माझा, त्याच्यावर डोळ ठेवता वे. आणि भुट्टा विकणारा नाही तो, भावी नगरसेवक आहे, सत्यजित सुर्वे. आणि मी त्याची बायको मंजिरी सत्यजित सुर्वे. असू देत की मग, आम्ही काय त्याला पळून देतो होय? अगं नेऊन तर दाखव, मग सांगते तुला. एक चला ग, आली त्याची सासूबाई. आओ वाघमारे, वाघमारे. होय, म्हणव तुझ्या बायकोला, नाही तर तुला इथंच भुट्टा बसत इकत बसावं लागेल. तू जा, गिराईक बघतो. हे का मामा? अरे नको. अहो घ्या, राहू दे. अरे नको. वाघमारे, हो वाघमारे. अहो थांबा वाघमारे, हो वाघमारे. अहो चिडताय कशाला? हे बघा, तुम्ही माझ्या बरोबर फिरायला आलाय ना, मग असं नवऱ्यासोबत फिरायला सोडून एकट्यानं कुठे फिरताय? तुझे फॅन्स भेटलेत की, त्यांच्यावर फिर. पण मला तर माझ्या बायको बरोबरच फिरायचंय. पण मला माझ्या नवऱ्या बरोबर नाही फिरायचं. वाघमारे, ऐक. काय झालं? आवड ऐक. काय झालं? नाही लागलं नाही. तुम्ही हे घ्या, तुम्ही कधीच खावा. मी तुमच्यासाठी भाजलंय ना, तुम्हाला एकदम गोड लागल बघा, आणि तुमचा राग बी जाईल सगळा. घ्या. नको आहे मला कणीस. अहो घ्या हो वाघमारे, या इथे या. तुम्ही चिडू नका. या बसा बसा बसा. चिडू नका, एवढे चिडू नका. बरं हे घ्या. वाघमारे, 1 मिनिट थांबा. काय झालं? असंच थांबा, हलू नका अजिबात. काय झालं? असंच हलू नका. हे बघा, तुमचा चेहरा बघा, रागामुळे असं फुगलेला फुग्यासारखा झालाय.
स्पीड लावली ना ठपकन फुटल. खावा आता. छान आहे. दर तू पण खा. वा घ्या खा. दाजी मला नाही वाटत तो सत्य आता शांत बसत. तो काय तर राडा घालणार इथं येऊन. त्याच्या बायकोला सांगून त्यानं तुमच्यावर खोटी केस टाकली तर काय तर मोठा प्लॅन असणार त्यांचा. त्या मंजूनं खरंच तुमच्यावर केस टाकली आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर अवघडच आहे की दाजी. म्हणजे तुम्हाला जेलमध्ये टाकतील, मारतील, नाहीतर बाहेरच्या बाहेर तुमचा काटा काढतील. हो माझ्या ताईचं काय होईल दाजी? अहो का हात उचलत माझ्या भावावर? माझं डोकं फुटायला लागलं त्याचं बोलणं ऐकून. आता मी शांत बसत नसतो. आता त्या सत्याला आणि त्या मंजीला कायमची अद्दल घडवणार आहे मी. अहो पण झालंय काय नक्की? झालंय काय सांग सांग. तायडे आम्ही सत्याच्या घरी गेलतो तो सत्याने यांची कॉलरच धरली. लय काय काय बोलला तो. सत्या एकटाच नाही, मंजू बी लय काय काय बोलली. इथल्या इथं कार्यक्रम फिक्स करायची धमकी दिली. मला तर वाटत होतं का इथंच कार्यक्रम फिक्स करतात दाजींचा. वाटलं ना याला मारावं असं वाटलं ना म्हणून मारलं मी. आता मी त्या दोघा नवरा बायकोंची कशी वरात काढतो ते बघा. आता नाही शांत बसत. अहो पण मी काय करणार आहे नक्की? काय करणार? त्यांचं थोबाड पण ओळखू येणार नाही असा त्यांचा गेम वाजवणार. हे बघा आत्ताच इलेक्शन झालेत आणि तुम्ही जर असं काय केलं ना तर ते सगळं आपलं चांगलं ठेईल. येऊ दे. मला जेलमध्ये जाऊन खडी फोडायला लागली तरी चालल. आता मी शांत बसत नसतो. किती छान वाटतंय ना इथं. होय कसली भारी जागा आहे. वाघमारे मी ना तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि ते जर मी तुम्हाला इथं दिलं ना तर ते अजूनच स्पेशल होईल बघा. तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंस? बघू. मी नाही सांगणार काय आहे ते. तुम्ही अंदाज बांधा बघू. ड्रेस? नाही ड्रेस नाही. अंगठी? नाही. झुमकी आणली अशी? नाही. लव्ह लेटर? नाही. मग तू सांगा. मग तुम्ही डोळे बंद करा आणि इथं बसा. अरे बसा. डोळे बंद करा. बर. वाघमारे सत्या तू पैंजण आणलंस माझ्यासाठी? बघू. छान आहे ना? थँक्यू सत्या. द्या मी तुमच्या पायात बांधतो. ठेवा पायत. ठेवा. नाही सत्या मी तुझ्याकडून पैंजण नाही घालून घेऊ शकत. का? कारण नवऱ्याला पायाशी ठेवणारी बाई नाही आहे.
हो वाघमारे मॅडम, उगाच जास्त फिलॉसॉफिकल बोलू नका. ठेवा पाय, ठेवा. शिट्ट्या काय मारतोयस? दुसरं पैंजण घाल पाय. मी नाही घालणार. का का नाही घालणार? काय वाघमारे, हाय का आता मी तुम्हाला एवढं गिफ्ट दिलं बरोबर, मग त्याच्या बदल्यात मला बी रिटर्न गिफ्ट मिळायला पाहिजे ना. काय पाहिजे रिटर्न गिफ्ट? मला ना सत्या. बर सॉरी. मग इथं नाही. काय वाघमारे, मग इथं तरी. मग इथं. हा इथं दिवशी द्या, मग लगेच द्या. द्या द्या. झालं, जे पाहिजे ते मिळवलं, लगेच फेकून दिलं ना. नाही नाही सत्या, ते शोधून आणल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही आता. अहो तुम्ही शांत व्हा, मी शोधतो की. मी नाही कुठे म्हणलंय. अहो शोधतोय वाघमारे, तुम्ही असं चिडू नका की.